हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. पहा, आपण तुमचा इयत्ता 10वीचा विज्ञान व तंत्रज्ञान भाग 2 या पुस्तकातील ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची हा टॉपिक पाहतोय. या मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण विविध प्रकारची दुग्धजन्य उत्पादने पाहिली, विविध प्रकारची योगर्ट उत्पादने पाहिली, लोणी पाहिलं आणि त्याच्यानंतर चीज उत्पादने देखील कशा पद्धतीने तयार केली जातात, सूक्ष्मजीवांचा वापर करून कशा पद्धतीने तयार केली जातात हे आपण पाहिलेलं आहे. पहा, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पुढचा पार्ट सुरू करणार आहे. पाठीमागचं काही न सांगता सोपा पार्ट होता तो, हा देखील सोपाच आहे. पहा, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण प्रोबायोटिक्स म्हणजे काय हे पाहणार आहे. प्रोबायोटिक्स ओके, हे एक प्रकारचे दुग्धजन्य पदार्थ आहेत. पहा, टी व्हीला विविध प्रकारच्या तुम्ही ॲडव्हर्टाईज बघता, हां, जाहिराती असतात. याकूट पाहिलेलं आहे, हे काय आहे? इट इज अ प्रोबायोटिक मिल्क. हां, विविध प्रकारची ही एक प्रकारची काय आहेत तर विविध प्रकारची दुग्धजन्य पदार्थ आहेत. पण कसली दुग्धजन्य पदार्थ आहेत तर जी उत्पादने सूक्ष्मजीवांचा वापर करून तयार केलेली आहेत त्यांना प्रोबायोटिक्स असं म्हणतात. ओके, आपण पाहिलं प्रोटीएज या विकारापासून जे काही उत्पादन मिळवलं जातं ते कोणतं उत्पादन होतं? चीज हे उत्पादन होतं. त्याच पद्धतीनं प्रोबायोटिक्स म्हणजे काय तर हे अशा प्रकारचे दुग्धजन्य पदार्थ आहेत की ज्याच्यामध्ये ते तयार करण्यासाठी सूक्ष्मजीवांचा वापर केला जातो असं म्हटलं तरी चालेल. ही जरी व्याख्या केली तरी तुम्ही हरकत नाही. हां, आता पहा, आपण पाहूयात प्रोबायोटिक्स म्हणजे काय आहे. प्रोबायोटिक्स हे एक प्रकारचे सजीव सूक्ष्मजीव आहेत बाळांनो. हे काय आहेत? एक प्रकारचे सजीव सूक्ष्मजीव आहेत आणि ते नैसर्गिक व मित्रवर्गीय सूक्ष्मजीव आहेत. आता नैसर्गिक व मित्रवर्गीय का आहेत? कारण की प्रोबायोटिक यांचा उपयोग आपल्याला सतत होत असतो आणि हे आपल्या उपयोगासाठीच असतात. याचा हार्मफुल इफेक्ट काही होत नाही. जे काही आपल्या शरीरावरती त्याचे इफेक्ट होतात हे कसे असतात? सगळे चांगलेच असतात. म्हणून यांना काय म्हटलेलं आहे तर नैसर्गिक आणि मित्रवर्गीय सूक्ष्मजीव असं म्हटलेलं आहे. आता यांचं महत्त्वाचं काम काय आहे? पहा, आपल्या शरीरामध्ये सूक्ष्मजीवांचा समतोल राखण्यासाठी ते मदत करतात. पहा, प्रोबायोटिक यांचं काम काय आहे तर आपल्या शरीरामध्ये बाळांनो विविध प्रकारचे 1000पेक्षा जास्त सूक्ष्मजीव आपल्या आतड्यांमध्ये प्रेझेंट असतात. मानवी शरीरामध्ये 1000पेक्षा जास्त विविध प्रकारचे सूक्ष्मजीव असतात आणि या सूक्ष्मजीवांचा समतोल राखण्याचं काम कोण करतं तर प्रोबायोटिक्स करतात. ओके, तर पहा, आपण काय पाहूयात आता या ठिकाणी उपयुक्त सूक्ष्मजीव कोणते आहेत आणि काही दुग्ध उत्पादने पाहूयात. पहा, या ठिकाणी मी पदार्थ लिहिलेले आहेत आणि त्या पदार्थामध्ये वापरले जाणारे सूक्ष्मजीव लिहिलेले आहेत. ते आपण पाहूयात कोणकोणते. सगळ्यात पहिला आहे प्रोबायोटिक दूध. पहा, याकूटचं मी तुम्हाला उदाहरण दिलं की नाही. याकूट छोट्या ह्याच्यामध्ये असतं. पहा, एकदम छोटंसं असतं पण जर का त्याची किंमत पाहिली तर ती जास्त असते. का हो? कारण की हे चांगलं आहे, चांगले इफेक्ट करतं ते आपल्या शरीरावरती. म्हणून ते कसलं असतं? याकूट जे आहे ते काय आहे? प्रोबायोटिक दूध आहे. तर पहा, हे कशापासून तयार केलं जातं? प्रोबायोटिक हे जे दूध आहे याच्यामध्ये जे वापरले जाणारे सूक्ष्मजीव आहेत हे कोणते आहेत? पहा, लॅक्टोबॅसिलस ॲसिडोफिलिस आणि बिफिडोबॅक्टेरियम लॉन्गम. ओके, अशा पद्धतीचं आहे. नावं जरा अवघड आहेत पण आता लक्षात ठेवावी लागतील, पर्याय नाही. प्रोबायोटिक दूध हा जो काही पदार्थ आहे हा कशापासून बनवलं जातं तर या सूक्ष्मजीवांपासून. कोणकोणत्या हो? लॅक्टोबॅसिलस ॲसिडोफिलस आणि बिफिडोबॅक्टेरियम लॉन्गम या 2 सूक्ष्मजीवांपासून प्रोबायोटिक दूध तयार केलं जातं. दुसरं आहे प्रोबायोटिक दही. हे कशापासून केलं जातं? पहा, लॅक्टोबॅसिलस केजी आणि लॅक्टोबॅसिलस ॲसिडोफिलस शॉर्ट फॉर्म लिहिलेला आहे. याच्यापासून काय केलं जातं? प्रोबायोटिक दही तयार केलं जातं. आणखी काय असतं तर योगर्ट देखील असतं. हां, ते कशापासून तयार केलं जातं? पहा, त्यामध्ये वापरले जाणारे जे काही सूक्ष्मजीव आहेत ते कोणकोणते आहेत? पहा, लॅक्टोबॅसिलस बल्गॅरिकस आणि स्ट्रेप्टोकोकस थर्मोफिलिस. ओके, याच्यापासून काय तयार होतं? दही तयार होतं. त्यानंतर प्रोबायोटिक श्रीखंड देखील आहे. तर त्याच्यामध्ये वापरली जाणारी जी काही सूक्ष्मजीव आहेत कोणत्या सूक्ष्मजीवांपासून ते प्रोबायोटिक श्रीखंड तयार केलं जातं ते पहा. लॅक्टोबॅसिलस ल म्हणजे काय लिहिलेलं आहे तर एल शॉर्ट फॉर्म लिहिलेला आहे. लॅक्टोबॅसिलस केजी, लॅक्टोबॅसिलस ॲसिडोफिलस, लॅक्टोबॅसिलस बल्गॅरियस आणि लॅक्टोबॅसिलस थर्मोफिलिस या 4 पासून हे प्रोबायोटिक श्रीखंड तयार केले जातं. आणि शेवटी आहे प्रोबायोटिक कुल्फी आहे. सगळ्या जर का तुम्ही
सगळ्यामध्ये जर का पाहिलं वापरले जाणारे सूक्ष्मजीव सगळ्याच्या सुरुवातीला कुठलं नाव आहे हो? लॅक्टोबॅसिलस. हे लक्षातच ठेवायचं. कुठलंही दुग्धजन्य पदार्थ घेतलं तर त्याच्यामध्ये कुठल्या जीवाणू असतात? लॅक्टोबॅसिलाई, हो की नाही? म्हणून इथं जे काही प्रोबायोटिक उत्पादने आहेत, दुग्धजन्य उत्पादने, त्या प्रत्येकामध्ये जर का बघितलं तर प्रत्येक सूक्ष्मजीवाच्या नावाची सुरुवात ही कशानं झालेली आहे? लॅक्टोबॅसिलस. लॅक्टोबॅसिलस ॲसिडोफिलस आहे, लॅक्टोबॅसिलस थर्मेफिलस आहे, लॅक्टोबॅसिलस केजी आहे. हे लक्षात ठेवायचं. पहा आता प्रोबायोटिक कुल्फी कशापासून तयार होते? प्रोबायोटिक कुल्फी ही लॅक्टोबॅसिलस, रमनसोस आणि केफीर. केफीरचा अर्थ मी तुम्हाला सांगितलेला आहे. जे आपण पहिलं व्हिडिओ लेक्चर पाहिलं त्याच्यामध्ये केफीरचा अर्थ मी तुम्हाला असं सांगितलं होता की शेळीच्या दुधापासून बनवले जाणारे जे काही दह्यासारखा एक पदार्थ असतो त्याला केफीर असं म्हटलं जातं. तर ही काय आहे तो? वेगवेगळी प्रोबायोटिक उत्पादने आहेत. काय काय आहे? प्रोबायोटिक दूध असतं, प्रोबायोटिक श्रीखंड, प्रोबायोटिक कुल्फी, प्रोबायोटिक दही. अशा पद्धतीनं हे उत्पादने आपल्याला मिळतात. आणि ती कशापासून तयार केली जातात? विविध प्रकारच्या सूक्ष्मजीवांचा वापर करून प्रोबायोटिक उत्पादने आपल्याला मिळतात. प्रोबायोटिक यांचा सगळ्यात महत्त्वाचा उपयोग काय आहे? तर ते आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या विविध सूक्ष्मजीवांचा समतोल राखण्याचं काम कोण करतं? तर प्रोबायोटिक करतात. आता पहा, सूक्ष्मजीवांचा समतोल राखला जातोय, मग याचे आणखी देखील वेगवेगळे काही फायदे असतात. तेच फायदे आता आपण पाहणार आहे. प्रोबायोटिक पदार्थांचे काय काय फायदे असतात हे आपल्या शरीराला अत्यंत गुणकारी आणि अत्यंत उपयुक्त असतात. सगळ्यात पहिला उपयोग आहे त्यांचा दुग्ध शर्कऱ्याची कमतरता वाढवण्यासाठी. आता दुग्ध शर्कऱ्याची कमतरता म्हणजे काय हो? तर दुधामध्ये असलेले साखरेचे जे प्रमाण आहे, दुग्ध शर्करा, शर्करा म्हणजे साखर, दुधामध्ये असणारं जे काही साखरेचं प्रमाण आहे त्या प्रमाणात ते प्रमाण कसे असणार आहे? कमी असणार आहे. कमतरता आहे म्हणजे कमी आहे, त्याचं प्रमाण काय करतं? वाढवलं जातं. म्हणून हा याचा उपयोग आहे. दुग्ध शर्कऱ्यातील जे काही शर्करेचे जे प्रमाण आहे, ती जी काही कमतरता आहे ते वाढवण्यासाठी प्रोबायोटिक पदार्थांचा वापर केला जातो. आणखी दुसरा त्याचा फायदा आहे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी काय केलं जातं? प्रोबायोटिक पदार्थांचा वापर केला जातो. आणखी आहे पहा, जर का आपण प्रोबायोटिक पदार्थांचा आपल्या जेवणामध्ये किंवा पदार्थामध्ये जर का आपण सेवन केलं अन्नामध्ये, तर काय होतं? जो कोणाला अतिसाराचा त्रास असेल तो अतिसाराचा त्रास होत नाही. म्हणून आपण इथं काय लिहिणार आहोत? तर अतिसारापासून बचावासाठी. आणखी आपण लिहूयात पहा, जर का आपण प्रोबायोटिक पदार्थांचा आपल्या अन्नामध्ये आपल्या जेवणामध्ये समावेश केला तर जो काही आपल्याला ताणतणाव, थकवा आलेला असतो, मानसिक त्रास असतो, मानसिक तणाव असतो, तो देखील काय होतो? यांच्यामुळं कमी होतो. हा देखील एक प्रकारचा त्याचा आपण फायदा म्हणू शकतो. मग आपण इथं लिहूयात मानसिक तणाव किंवा ताणतणाव दूर करण्यासाठी. आणखी आपण लिहू शकतो पहा, यामुळे काय होतं? जे काही मूत्रमार्गाचे आजार असतात, जे काही आतड्यांचे आजार असतात ते देखील होत नाही. आता पहा, आपले सूक्ष्मजीव कुठे असतात आपल्या शरीरामध्ये? तर आतड्यांमध्ये असतात. आता त्याच्यावरतीच कंट्रोल करायचं काम कोणाचं असतं? तर प्रोबायोटिक्सचं असतं, प्रोबायोटिक पदार्थांचं असतं. त्यामुळं काय केलं जातं? आपल्याला आतड्याचे जे काही होणारे आजार असतात हे आजार होत नाहीत. आणखी एक आपण फायदा लिहूयात, आतड्याचे आजार मूत्रमार्गाचे आजार कमी करण्यासाठी.
आणखी एक फायदा लिहूयात आपण. पहा, जे काही वयस्कर मंडळी आहेत किंवा जे काही वय झालेली लोक आहेत, त्या वय झालेल्या लोकांमध्ये काय होतं, मोठ्या प्रमाणात काय होते, हाडांची झीज होते. ती हाडांची झीज भरून निघते ह्या प्रोबायोटिक्स पदार्थांमुळे. सो काय लिहूयात आपण, वयस्क लोकांमधील हाडांची झीज भरून काढण्यासाठी आणखी पहा, आणखी काय होतं, प्रोबायोटिक पदार्थांमुळे काय होते हो, तर पौष्टिकता देखील वाढते. पौष्टिकता वाढवण्यासाठी एवढे सारे पहा याचे उपयोग आहेत. पौष्टिकता वाढवण्यासाठी किंवा ती वाढते. पहा, अशा पद्धतीने आपण काय पाहिलेलं आहे, तर प्रोबायोटिक पदार्थ कोणकोणते असतात आणि ह्या प्रोबायोटिक पदार्थांचे फायदे काय काय आहेत. एक पाहिलं आपण, दुग्ध शर्कऱ्याची कमतरता, त्यामुळे काय होते, वाढते. रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यानंतर अतिसारापासून बचाव होतो. मानसिक ताणतणाव कमी होतो. आतड्याचे आजार कमी होतात. मूत्रमार्गाचे आजार कमी होतात. त्यानंतर वयस्क लोकांमधील जी काही हाडांची झीज होते ती हाडांची झीज देखील होत नाही या पदार्थांच्या सेवनामुळे. आणि शेवटी पौष्टिकता देखील वाढते. पहा, आपण पुढचं उत्पादन पाहूयात कशा पद्धतीने केलं जातं ते आहे पाव म्हणजे ब्रेड. पहा, काय केलं जातं, धान्याच्या पिठापासून पावाचे विविध प्रकार बनवले जातात. आपल्याला माहिती आहे कशापासून बनवलं जातं, मैद्यापासून पाव बनवला जातो, गव्हाच्या पिठापासून पाव बनवला जातो. आणखीन वेगवेगळ्या प्रकारची जी काही धान्य आहेत त्याच्यापासून देखील आपल्याला काय केलं जातं, त्या धान्यांच्या पिठापासून काय केलं जातं, पाव तयार केला जातो. आता पाव तयार करण्याची जी प्रक्रिया आहे ही पण कशाच्या साहाय्याने होते, ही सुद्धा एका सूक्ष्मजीवाच्या साहाय्याने होते. आणि त्या सूक्ष्मजीवाचं नाव आहे ईस्ट. ईस्ट हे वापरून काय केलं जातं, तर पाव तयार केला जातो. हे तुम्हाला ऐकून माहीत असेल. आता प्रक्रिया कशामध्ये होते, पहा कशा पद्धतीनं होते. पिठामध्ये बेकर्स ईस्ट टाकलं जातं. त्याचं नाव काय आहे पहा, सॅकेरोमायसिस सेरेवेसी. तुम्हाला जर का विचारलं की पाव कोणत्या ईस्टपासून तयार केला जातो किंवा कोणत्या प्रकारचे त्याच्यामध्ये जे काही बेकर्स ईस्ट आहे, या बेकर्स ईस्टचं नाव काय, तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे. काय आहे हो, सॅकेरोमायसिस सेरेवेसी. लक्षात ठेवायचं. ते काय केलं जातं, पिठामध्ये मिसळलं जातं. नंतर त्या पिठामध्ये आवश्यक त्या प्रमाणात पाणी, मीठ व इतर आवश्यक पदार्थ घातले जातात आणि त्याचं काय केलं जातं, गोळा केला जातो. आता पहा, गोळा केल्यानंतर पिठामध्ये काय असतात, आपल्याला माहिती आहे तांदळाचं पीठ, ज्वारीचं पीठ, गव्हाचं पीठ, याच्यामध्ये काय असतं, पिठामध्ये कार्बोहायड्रेट्स असतात. जेव्हा ते ईस्ट घातलं जातं काय होतं, पिठातील जे काही कार्बोहायड्रेट आहे त्या कार्बोहायड्रेटचं रूपांतर कशामध्ये होतं, CO2 आणि इथेनॉल या दोन गोष्टींमध्ये होतं. आणि CO2 म्हणजे तिथं काय तयार होणार आहे, गॅस तयार होणार आहे. आपल्याला माहिती आहे थम्सअपची बॉटल आपण उघडतो, हो की नाही. थम्सअपची बॉटल उघडल्यानंतर फसफस असा फेस बाहेर येतो. काय येतो तो फेस बाहेर, कधी तुम्हाला माहीत आहे का, कधी अभ्यासला आहे का, कारण की त्याच्यामध्ये CO2 कार्बन डायऑक्साईड हा वायू असतो. म्हणून ते काय होतं, सगळा फेस बाहेर येतो. म्हणजेच काय असतो, गॅस असतो. आणि त्या वायूमुळं काय होतं, CO2 या वायूमुळं पीठ फुगतं आणि पाव तयार होतो. ओके, अशा पद्धतीनं पावाची प्रक्रिया होते. आणि मी तुम्हाला एका छोट्याशा या डायग्राममध्ये ती दाखवलेली आहे. पहा, जे काही व्यावसायिक बेकर्स ईस्ट आहेत किंवा व्यावसायिक बेकरी मध्ये जे उत्पादने तयार केली जातात ही कोणत्या कशाचा वापर करून केली जातात, तर ती ईस्टचा वापर करून केली जातात. आणि घरगुती वापरासाठी जे वापरलं जाणारं ईस्ट आहे हे कशा स्वरूपात असतं, तर पहा, ते जर का तुम्ही पाहिलं तर ते सोयाबीनसारखं दिसतं. सोयाबीन पाहिलेलं आहे, सोयाबीनचे कसे छोटे दाणे असतात त्याच पद्धतीनं हे ईस्ट दिसतं. आणि ते ईस्ट थोड्याशा कोमट पाण्यामध्ये काय केलं जातं, डिझॉल्व केलं जातं आणि त्याच्यानंतर मग ते पिठात घातलं जातं. पिठात घातल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी, मीठ आवश्यक त्या प्रमाणात घालून त्याचा एक गोळा तयार केला जातो. आणि तो गोळा आंबवण्यासाठी ठेवला जातो. त्या ठिकाणी त्या कार्बोदकांचं काय होतं, किण्वन प्रक्रिया होते. आणि ते आंबल्यानंतर त्या CO2मुळे त्याच्यामध्ये गॅस तयार होतो आणि ते पीठ फुगतं. आणि नंतर मग ते आपण भाजल्यानंतर आपल्याला काय मिळतं, पाव मिळतो. पहा, आता ह्या ईस्टमध्ये वेगवेगळ्या पद्धतीची
काय असतात पदार्थ असतात. कोणकोणते असतात ते आपण पाहूयात. व्यावसायिक उपयोगासाठी बनवलेल्या ईस्टमध्ये काय काय असतं पहा. प्रोटीन्स असतात, म्हणजे त्याच्यामध्ये वेगवेगळी प्रथिनं असतात. नंतर त्याच्यामध्ये फॅट्स असतात. फॅट्स म्हणजे काय, त्याला म्हटलं जातं स्निग्ध पदार्थ असे म्हणतात. त्याच्यानंतर कार्बोहायड्रेट्स असतात, कार्बोदके असतात. आणखी त्याच्याबरोबर ऊर्जा देखील असते, एनर्जी असं म्हटलं जातं त्याला. नंतर विटॅमिन्स असतात, विटॅमिन्स म्हणजे त्याला आपण जीवनसत्वे म्हणतो. आणि काही मिनरल्स देखील या ईस्टमध्ये असतात. म्हणजे पहा काय काय असतं त्याच्यामध्ये. प्रथिने, कार्बोदके, स्निग्ध पदार्थ, ऊर्जा, आणखी क्षार देखील असतात आणि विटॅमिन्स. एवढं सगळं जे व्यावसायिक बेकर्स ईस्ट आहे याच्यामध्ये असतं. त्यामुळं हे जे काही व्यावसायिक बेकर्स ईस्ट आहे यापासून बनवलेली जी काही उत्पादनं आहेत ती खूप पौष्टिक असतात बाळांनो. अशा पद्धतीने ते सांगितलेलं आहे. आता हे झालं या उत्पादनाबद्दल, पाव या उत्पादनाबद्दल. आता आपण बोलणार आहोत व्हिनेगर. व्हिनेगर कशा पद्धतीनं बनवलं जातं किंवा व्हिनेगरचा उपयोग काय आहे हे देखील सूक्ष्मजीवांचा उपयोग करून तयार केलं जातं. वेगवेगळे जे पदार्थ आहेत, अन्नपदार्थ आहेत, त्या अन्नपदार्थांना आंबटपणा आणण्यासाठी व्हिनेगर वापरलं जातं. व्हिनेगर कशासाठी वापरतात? पदार्थांना आंबटपणा आणण्यासाठी. पहा जी काही आपली लोणची असतात, सॉस असतो, केचप असतो, यामध्ये हे काय करतं, हे पदार्थ टिकवण्याचं काम कोणाचं असतं? व्हिनेगरचं. म्हणजेच व्हिनेगर ॲक्ट्स ॲज प्रिझर्वेटिव्ह. व्हिनेगर काय करतो? व्हिनेगर प्रिझर्वेटिव्ह म्हणून पण ॲक्ट होतो. जी काही आपली जास्त दिवसांसाठी आपण जे काही पदार्थ करून ठेवतो किंवा तुमचे आणखी जाम असतील, जेलीज असतील, असे जे काही भरण्यांमध्ये जे पदार्थ साठवून ठेवले जातात त्या पदार्थांना साठवण्यासाठी व्हिनेगर काय करतं? तर व्हिनेगर ॲक्ट्स ॲज प्रिझर्वेटिव्ह. ते काय करतं? प्रिझर्वेटिव्हचं काम करतं. पहा रासायनिकदृष्ट्या व्हिनेगर म्हणजे काय आहे? तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं तर विचारलं जाईल. 4% CH3COH म्हणजे याला म्हणायचं 4% ॲसिटिक ॲसिड. 4% ॲसिटिक ॲसिड. व्हिनेगर म्हणजेच काय हो? व्हिनेगरचा फॉर्म्युला काय आहे? तर 4% ॲसिटिक ॲसिड आहे. आता हे ॲसिटिक ॲसिड किंवा हे व्हिनेगर तयार कशा पद्धतीने केलं जातं ही प्रक्रिया मी इथं लिहिलेली आहे. पहा प्रक्रिया कशा पद्धतीने होते. पहा जे काही फळांचे रस आहे, जो काही सिरप आहे, आणखी कारखान्यामधून जी काही निघणारी उसाची मळी आहे, ह्या कार्बनी पदार्थावरती काय केलं जातं? कवकाच्या साह्याने किण्वन करून आपल्याला काय मिळालं जातं? इथेनॉल मिळवलं जातं. सगळ्यात पहिल्यांदा व्हिनेगर कशापासून मिळतं? पहा आपल्याला जो काही फळांचा रस आहे, कार्बनी उसातील कारखान्यातील जी काही उसाची मळी आहे याचं काय केलं जातं? हे जे पदार्थ आहेत याच्यावरती कवकांच्या साह्यानं इथेनॉल मिळवलं जातं. किण्वन करून इथेनॉल मिळवतात. मिळालेल्या इथेनॉलमध्ये काय काय असतं? पहा ॲझोटोबॅक्टर आणि ग्लुकॅनोबॅक्टर या जीवाणूंचे मिश्रण मिसळून त्याचे सूक्ष्मजैविक अपघटन केले जाते. सगळ्यात पहिल्यांदा व्हिनेगर मिळवताना आपल्याला मिळतं काय? इथेनॉल. इथेनॉल तयार कसं करायचं? तर जे काही मी तुम्हाला आत्ता पदार्थ सांगितले त्याच्यामध्ये काय घालायचं? कवक घालायचं. हां, आणि कवकांच्या साह्याने काय करायचं? त्याचं किण्वन करायचं. म्हणजेच फर्मेंटेशन प्रक्रिया करायची. फर्मेंटेशन केल्यानंतर आपल्याला इथेनॉल मिळालं. इथेनॉल मिळाल्यानंतर त्याच्यामध्ये 2 जीवाणू घालायचे. कोणते? ॲझोटोबॅक्टर आणि ग्लुकॅनोबॅक्टर. या जीवाणूंचे मिश्रण घातल्यानंतर त्याचं काय करायचं? मायक्रोबियल काय बनायचं? डिकम्पोजिशन करायचं, अपघटन करायचं. ते झाल्यानंतर आपल्याला ॲसिटिक आम्ल मिळतं. पण हे ॲसिटिक आम्ल एकटं मिळत नाही, त्याच्या जोडीला आणखी उपउत्पादने देखील मिळतात. आणि जी काही ती उपउत्पादने मिळालेली आहेत ती आपल्याला नको आहेत. म्हणून काय करायचं? मिश्रण ते थोडंसं विरलन करायचं. म्हणजे काय करायचं? ते मिश्रण डायल्यूट करायचं. ते केल्यानंतर ॲसिटिक आम्ल त्याच्यातून काय होतं? वेगळं होतं. ॲसिटिक आम्ल वेगळं झाल्यानंतर आता या ठिकाणी आपल्याला ॲसिटिक आम्ल तर मिळालं, पण 4% मिळालेलं आहे का? ते 4% मिळालेलं नाही. मग पुढं काय करायचं? पुढं पोटॅशियम फेरेनोसायनाइड वापरून ॲसिटिक आम्लाचं विरंजन करायचं. त्यानंतर पाश्चरीकरण करायचं. आणि पाश्चरीकरण झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोड्याशा प्रमाणात SO2 मिसळला की आपल्याला शेवटी काय मिळतं? व्हिनेगर मिळतं. अशा पद्धतीनं व्हिनेगर मिळवलं जातं. पहा समजलेलं आहे का कशा पद्धतीनं प्रक्रिया होते? तर आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण जी काही पुढची उत्पादनं राहिलेली होती ही पाहिलेली. सगळ्यात पहिलं आपण पाहिलं प्रोबायोटिक म्हणजे काय. प्रोबायोटिक हे एक दुग्धजन्य उत्पादनच आहेत. त्याच्यानंतर आपण पाहिलं पाव म्हणजे ब्रेड, तो कशा पद्धतीनं तयार होतो.
बेकर्स ईस्टपासून तो तयार होतो. बेकर्स ईस्टचं नाव काय सांगितलं मी तुम्हाला? सॅकॅरोमायसिस सेरेवेसी. आणि त्यानंतर प्रक्रिया कशा पद्धतीनं होते हे देखील आपण पाहिलं. आणि नंतर व्हिनेगर हे एक आणखी उत्पादन आहे जे सूक्ष्मजीवांचा वापर करून तयार केलं जातं, हे पण आपण पाहिलं. आणखीन एक आहे पहा, चायनीज पदार्थांमध्ये हल्ली काय काय वापरलं जातो? सोया सॉस, अजिनोमोटो यासारखे जे पदार्थ वापरले जातात, सोया सॉस, अजिनोमोटो आणि व्हिनेगर हे वापरलं जातं, हे देखील सूक्ष्मजीवांचा वापर करून किण्वन प्रक्रियेद्वारे मिळवलं जातो. आता त्यातील आपण व्हिनेगर पाहिलं, हो की नाही? तर सोया सॉस कसा केला जातो तुम्हाला सांगते. गहू, तांदळाचे पीठ आणि सोयाबीन या तिन्ही पिठांचं मिश्रण केलं जातं. या तिन्ही पिठांमध्ये एक कवक टाकलं जातं. कोणतं कवक टाकलं जातं? तर ते म्हणजे ॲझिटोबॅक्टर ओरायझी त्याचं नाव आहे. हां, ते टाकल्यानंतर त्याचं काय केलं जातं? किण्वन केलं जातं आणि आपल्याला तयार काय होतं? सोया सॉस आपल्याला मिळतो. अशा पद्धतीनं विविध प्रकारची आपण उत्पादने पाहिलेली आहेत. आता आपण थांबूयात, राहिलेला पार्ट नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूयात.